ती पहिली माझी पहिल्यांदा हॉस्टेलची वगैरे प्रक्रिया पूर्ण केली. सोबत माझ्या काका होते, मम्मी आलती. त्याच्यानंतर पुण्यातले काका होते. पण तुम्ही पण जर एक दुसऱ्या शहरातून या शहरात येत असेल, तर हे पुणे शहर तुम्हाला किती आपलंसं करतं. जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज एक युनिक माझं जे थॉट आहे किंवा माझा एक्सपिरियन्स आहे पुणे शहर, आणि माझं ते किती जवळचं झालंय, कसा माझा तो कम्फर्ट झोन झालाय, हे सांगणार आहे. मी कसं पुण्यात आलो आणि काय काय थिंग्स एक्सप्लोअर केल्या, कुठे कुठे माझं एज्युकेशन शिक्षण कंप्लीट झालं, कोणती डिग्री केली, काय काय एक्सपिरियन्स झाले, सगळं सांगणार आहे. तर तुम्ही जरूर बघा हा व्हिडिओ, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही पण जर एक दुसऱ्या शहरातून या शहरात येत असेल, तर हे पुणे शहर तुम्हाला किती आपलंसं करतं, किती तुम्हाला तुमचं त्याच्याशी नातं घट्ट होऊन जातं ना, ह्याचं दर्शन घडवणार आहे. तर चला, आता मी ना सुरुवात करतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चलो शुरू करते. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अभिजित, आणि मी कसा पुण्यात आलो, आता मी माझी स्टोरी सांगायला सुरू करतो. म्हणजे पुण्यापासून आहे ना, पुणे माझा जिल्हाच आहे. तरी पण मी ना एक 12वीच्या आधी खूप खूप रेअरली पुण्यात आलो असेल, नाही का. म्हणजे काही यायचा वगैरे काही संबंध येत नव्हता, शाळा वगैरे चालू असायची. पण जसं 12वी झालं, लातूरला जाऊन रिपीट वगैरे झालं, मग आपला नंबर लागला फर्ग्युसन कॉलेजमध्ये. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंडर एक नर्सिंग कॉलेज आहे तिथे. आणि मग 2019चा ते वर्ष होतं. आय थिंक माझ्या मेमरीनुसार मी एक ऑक्टोबरमध्ये आलो असेल. आणि ती पहिली माझी पहिल्यांदा हॉस्टेलची वगैरे प्रक्रिया पूर्ण केली. सोबत माझ्या काका होते, मम्मी आलती. त्याच्यानंतर पुण्यातले काका होते. तर सगळ्यांनी मिळून असं, नाही का, माझ्या बॅगा वगैरे घेऊन त्या हॉस्टेलमध्ये रूम बघितली. माझं एक तेव्हा, आणि ती शेअरिंग रूम होती ना, फर्ग्युसनचं हॉस्टेल. भाई, ते सहजासहजी कोणाला भेटत नाही. आणि एवढं भारी एक्सपिरियन्स आहे ना, एवढा भारी अनुभव आहे तिथं राहायचा, एवढी शांतता आणि ते तिथलं वातावरण. भाई खरंच क्रेझी आहे ते सगळं, म्हणजे एक वेगळाच अनुभव येतो आयुष्यातला. फर्ग्युसनच्या विषयी काही पोरं म्हणतात, पण नाही का, ते सांगून सुटावं असं व्यसन नसतं, आणि प्रत्येकाच्या नशिबी फर्ग्युसन नसतं. त्यातलीच काहीतरी ती गोष्ट आहे. तर असं कसं तरी एक सुरुवात झाली, 2019 वर्ष. त्याच्यानंतर मग नवीन मित्र भेटले, सगळे बीडचे तिकडले वगैरे, नाही का, सगळे पश्चिम महाराष्ट्रात, आपला तिकडे मराठवाडा विदर्भातले मोस्ट ऑफ तिकडलेच होते. आणि हळूहळू करत वर्ष सरलं पुण्यामध्ये. म्हणजे पुण्यामध्ये नवीनच होतो, आणि काय व्हायचं माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला मॅप लावायचा. आता इकडं असं डेक्कनला जाता खाली FC रोड आहे, FC रोडचं जे चौक आहे आपला गुडलकचा चौक. आम्हाला एकदा कॅम्पमध्ये जायचं होतं काही खरेदीसाठी. तर आम्ही पायी पायी गेलतो अक्षरशः, लिटरली. म्हणजे भाई, नवीनच तेव्हा, नाही का, 16 किलोमीटर चाललो होतो. आणि तेव्हा ते अंतर काय नव्हतं वाटत. आता जर 16 किलोमीटर चालायचं म्हणल्यावर, हे तर 4 किलोमीटर चालवत नाही. त्या टायमिंगला तेवढं चाललो होतो. आणि आम्ही कसं, आता स्ट्रेट जायचं ना, FC वरून मेन मानपाला जायचं, तर आम्ही परत डेक्कन वरून असं वळण विळण घेऊन, ते मॅप आम्हाला तसं घेऊन गेला. येताना बसने आलो ती गोष्ट वेगळी आहे. पण असे एकदम, नाही का, म्हणजे कधी कधी आम्ही चुकलो पण, भरपूर वेळा आमचा चित्याप्पा बी काटला. पण अनुभवातूनच माणूस शिकतो, आणि पुण्याने ना असे भरपूर सारे अनुभव दिलेत, चांगले वाईट. पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष 2020 आलं. आय थिंक 20 मध्येच, 2019 20 मध्येच कोरोना आला. त्याच्यानंतर परत 2 वर्ष मग घरीच जाणं येणं याच्यात गेले. पण भरपूर सारं हिंडलो. पुण्याजवळचे जेवढे किल्ले असतील, किंवा पुण्यातले जे मेन म्हणजे स्पॉट्स आहे आपले, जे दगडूशेठ. भाई खरंच एक वेगळीच क्रेज आहे तिथं, एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच ऊर्जा आहे त्या पेठा पुण्याच्या. खरंच पुणे सोडूनच जावं वाटत नाही, माहिती का, असं होतं कधी कधी. म्हणजे एखाद्या शहराचे तुम्हाला जर ते कम्फर्ट प्लेस झाला ना, एक तुम्हाला ते शहर आवडू लागतं. आणि पुण्यात येणारा प्रत्येक माणसाचं हेच म्हणणं आहे की बाबा, हे सोडून जावं वाटत नाही. कारण एवढी झाडे, एवढे आसपास आपलं. म्हणजे पुण्याच्या तुम्ही जर एक 30 किलोमीटर कोणत्या पण साईडला जा, डायरेक्ट बाहेर गावं भेटतात, नद्या, त्याच्यानंतर
वेस्टर्न घाट्स आहे, भरपूर सारं आहे. पुण्यामध्ये असं काहीच नाहीये. फक्त एक समुद्राची कमी आहे. पण पुणेकर त्यात पण मागे नाहीये. खडकवासला म्हणजेच आमचा समुद्र आहे, असं समजा तुम्ही. त्याच्यानंतर मग तिसरं वर्ष आलं, मग लास्ट इयर असं करत-करत 4 वर्ष ते एज्युकेशनचे कंप्लीट झाले आणि 2 वर्ष आता इकडे जॉब करतोय प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ नर्सिंग स्टाफ म्हणून. तर इकडे 2-2.5 वर्ष झाले. म्हणजे टोटल जवळपास मला पुण्याच्या 6-6.5 वर्ष होत आले. खूप चांगले मित्र भेटले, खूप चांगल्या सवयी लागल्या, खूप चांगले या शहराने भरपूर काही शिकवले म्हणजे नाही का. एक या शहरात आलेला प्रत्येक माणूस आहे ना, काही ना काहीतरी या शहराचं असं देणं राखतो किंवा त्याच्या आयुष्यातलं ते पुणं, ते प्रत्येकाला तो धडा गिरवत असतो नाही का. जरी हे सोडून गेला किंवा जरी म्हणजे कुठं पुढं दुसऱ्या शहरात गेला, तरी तो त्याचं एक एक माइंड असते, एक सबकॉन्शियस माइंडमध्ये ते चालू असतं, की बाबा परत कधी इकडे जाणार, परत कधी. म्हणजे गावाकडे गेलेले मित्र पण कधी-कधी म्हणतात, की बाबा यायचंय, पुण्याला यायचंय, हे करू, तिकडे जाऊ, तिकडे फिरायला जाऊ, काहीतरी प्लॅन बनवा. म्हणजे आज आता उद्या नर्सिंग ऑफिसर म्हणजे CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचा आमचा पेपर आहे. तर एवढं सगळं आहे. भाई पुण्याने भरपूर साऱ्या गोष्टी सांगण्याजोगत्या. पण आता त्या एका 15 मिनिटं किंवा 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही होणार. तर तुम्ही पण जर या सिटीमध्ये राहत असाल किंवा या शहराला तुम्हाला यायचं असेल तर भाई खूप मस्त आहे. आणि तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता, की या पुण्याने तुम्हाला काय शिकवलं? या पुण्यातील तुमचे चांगले वाईट अनुभव सांगू शकता. आणि मित्रांनो, पुण्यातला तर आता गणेशोत्सव येतोय. भाई एवढी म्हणजे एवढी वाट बघतोय ना, कारण खूप भारी-भारी ब्लॉग्स येणार आहे. कारण आपण भरपूर सारे वर्ष म्हणजे 6 वर्ष गणपती बघतोय पुण्यातले. पण चॅनल आपण आत्ताच चालू केलाय रिसेंटली त्याच्यामुळे मी कुठं काही शूट किंवा Instaला वगैरे कुठं काही टाकलं नाही. पण आता भाई तयार राहा. तर चला मग तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे या शहराविषयी, पुण्याविषयी नक्की शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चलो बाय बाय. गुड नाईट.